नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवणार आहे पोहे बाईट्स. इथे घेतलेले आहे त्यासाठी साहित्य: रवा आणि पोहे 1 वाटी, एक वाटी साधारण चिली फ्लेक्स आणि दही घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, तीळ घेतलेले आहेत. आता आपण पोहे जे आहेत ते रवा जो आहे तो दह्यामध्ये भिजत घालणार आहोत. 2 चमचे साधारण दही घेतलेलं आहे. तर दही जे आहे ते मी रव्यामध्ये मिक्स करणार आहे. अशा पद्धतीने रव्यामध्ये दही मिक्स करायचं. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण मी त्यातच मळून घेत आहे. छान गोळा तयार करून झालेला आहे. आता आपण पोहे जे आहेत ते पाण्यात भिजवून घेऊयात. थोडेसे मऊ झाले पाहिजेत. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पोह्यामध्ये आणि पोहे भिजवून घ्यायचे. तर पोहे मी भिजवून घेतलेले आहेत ते आता आपल्याला दही आणि रवामध्ये मिक्स करायचे आहे. जे आपण मिश्रण बनवलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान हे एकजीव करून घ्यायचं. चांगलं मस्त गोळा तयार झाला पाहिजे. बघू शकता अशाच पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. छान गोळा तयार झाला पाहिजे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे. तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, बारीक चिरलेली एकदम. मीठ टाकायचं चवीनुसार. साधारण 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. आता मिक्स करून आपल्याला थोडंसं 5 मिनिटासाठी ते ठेवून द्यायचं रेस्टसाठी. आता आपण मी तर तेल लावून घेतलं आहे एका ताटाला. आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण बाईट्स बनवणार आहोत ते बनवायचे. गोल असे छोटे छोटे टिक्की बनवायचे. बघू शकता अशा पद्धतीने सगळं बनवून घ्यायचे. अशा पद्धतीने बनवून घेऊन सगळे अशा पद्धतीने बनवायचे. अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेणार आहेत. इथं पण मी सगळे बनवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही जवळून अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ते 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहेत. इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला ते वाफण्यासाठी ठेवायचे आहे. त्याच्यावरती आता झाकण ठेवून द्यायचं आणि 10 मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची. 10 मिनिटात छान वाफून तयार होतील. बघू शकता इथं छान तयार झालेले आहेत. आपण बघूयात झाकण काढून. मस्त तयार झालेले आहेत. अगदी शिजलेले सुद्धा आहेत. आता आपण काढून घेऊया ते आणि त्याला थोडासा तडका द्यायचा आहे आपल्याला. छान तयार झालेले आहेत. इथं आपण त्याला तडका देणार आहोत. इकडं कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा तेल. त्याच्यामध्ये टाकायची आता मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये चांगलं तेल गरम करायचं आणि त्यात मोहरी टाकायची. मस्त तडतडली पाहिजे म्हणजे खाताना खूप. इथं टाकणार आहे सफेद तीळ घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला टाकायचे आहेत आपण बनवलेले पोह्याचे बाईट्स.
आणि ते छान हलवून घ्यायचं, उलटसुलट करून छान उलटसुलट करून घ्यायचे मस्त. थोडीशी जिरा पावडर टाकली. आता आपल्याला त्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर मस्त. पाच मिनटं चांगलं आपण परतवून घ्यायचे, म्हणजे छान क्रिस्प तयार होते. कलर पण त्यांचा चेंज होतो. नेहमी तेच खाऊन कंटाळा असेल तर नक्की अशी नाश्ता रेसिपी ट्राय करा. मुलांच्या टिफिनसाठी देखील अशा रेसिपी तुम्ही तयार करू शकता. तर आपण काढून घेऊया. मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी एकदम मस्त पर्याय आहे. बघू शकता छान तयार झालेले आहेत. पोहा बाईट्स सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खायला रेडी आहेत. मस्त बघू शकता छान तयार झालेले आहेत. शिजलेले देखील आहेत. मस्त मऊ पण होतात. छान खायला पण छान लागतात. रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.